शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने भीषण वळण घेत सख्ख्या भावाच्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सुटाळा बुद्रुक परिसरात घडली. मृतक देवीदास महादेव गायकी वय 35 वर्षे हे 5 मार्च रोजी दुपारी सुमारे 3 वाजे सुमारास आपल्या मित्रासोबत घरी आले होते. यावेळी त्यांच्या लहान भाऊ मंगेश गायकी वय 25 वर्षे याने देवीदासच्या मित्राला घरी जाण्यास सांगितले. यावरून दोन्ही भावांमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढत गेल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. मिळालेल्या माहितीनुसार वादाच्या भरात देवीदास यांनी मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारल्याचे सांगितले जाते. त्यानंतर संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून देवीदास यांच्या डाव्या कुशीत आणि पोटात वार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या हल्ल्यात देवीदास गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुरुवातीला अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी तपास करताना संशय आल्याने वडील महादेव गायकी आणि आरोपी मंगेश गायकी यांना ताब्यात घेतले. चौकशीत हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी लीला महादेव गायकी यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या घटनेमुळे सुटाळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस स्टेशनला आज दिनांक 6/3/2026 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव इथून एक मेडिकल मेमो प्राप्त झालेला होता. त्यामध्ये मृतक देवीदास गायकी यांच्या पोटावरती जखमा आढळल्या आहेत आणि ते मृत अवस्थेत नातेवाईकांनी आणलेलं आहे. याबद्दलची ती माहिती होती. मिळालेल्या माहितीवरून हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी मृतदेहाची पाहणी केली आणि जे सोबतचे नातेवाईक होते त्यांना विचारपूस केली आणि विचारपूस करून मृतकाची आई सौ ललिता महादेव गायकी यांनी जी तोंडी रिपोर्ट दिली त्यावरून मृतकाचा भाऊ मंगेश महादेव गायके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये ललिता यांनी सांगितलेलं आहे की मृतक हा काल दिनांक 5/3/2026 रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घरी दारू पिऊन आलेला होता आणि दारू पिऊन असल्याने मृतकाचा लहान भाऊ गुन्ह्यातील आरोपी मंगेश गायके यांचे आपसात वाद झालेत आणि या झालेल्या वादादरम्यान देवीदास यांनी मंगेशला मारले आणि मंगेशला मारल्यामुळे मंगेशला राग आला आणि त्याने घरी भाजी कापण्याचा जो चाकू असतो तो घेऊन मंगेशच्या कुशीवरती आणि पोटावरती वार करून त्याला जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक रोडा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत.